ठाण्यातील वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि पाण्याच्या प्रश्नावरून मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा धडक मोर्चा. पालिका आयुक्तांची भेट घेत दिलं निवेदन. पुण्यामध्ये एबीव्हीपी विरोधात मनसे विद्यार्थी सेना आक्रमक. मनसे बॉयकॉटचे बॅनर लावल्यामुळे एबीव्हीपीच्या कार्यालयाला ठोकलं टाळं, तर मनसेच्या आंदोलनानंतर एबीव्हीपी कार्यकर्त्यांची ही घोषणाबाजी. हिरवे साप फणा काढतात त्यांना ठेचा. महिला अत्याचारांच्या 100 केसेसमध्ये 100 आरोपी जिहादीच. अजित पवारांच्या नोटीशीनंतरही संग्राम जगतापांची वादग्रस्त विधानं सुरूच. काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा. संजय राऊतांच्या विधानामुळे राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतील एंट्रीची चर्चा. नाराजीनंतर राऊतांची सारवासारव. मुंबई महापालिका स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी आग्रही. अंतिम निर्णय मात्र वरिष्ठ नेतेच घेणार. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी चेन्नीथलांची माहिती. राज ठाकरेंच्या मनसेला महाविकास आघाडीत सोबत घेण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही. काँग्रेसचं स्पष्टीकरण. मतदार यादीतल्या घोळावरनं विरोधक आक्रमक. विरोधकांचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेणार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट. राज ठाकरेही राहणार उपस्थित. नागपुरात एकाच घरात तब्बल 200 मतदार. वानाडोंगरी नगरपरिषद क्षेत्रातील मतदार यादीत घोळ. पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप. एसटी कर्मचाऱ्यांची ही दिवाळी गोड. 6,000 रुपयांचा बोनस दिवाळी आधीच खात्यात जमा होणार. राज्यातल्या काही नेत्यांचं बोलण्याचं ताळतंत्र सुटलंय. एकमेकांवर टीका करत असताना त्यांची भाषा इतकी जहरी असते की आम्हाला सुद्धा बीप लावून ते ऐकवावं लागतं. एकापेक्षा एक नग या महाराष्ट्रात आणि सगळ्या पक्षांमध्ये आहेत, ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ पातळीवर नेलंय. ऐका काय बोलतायत बघा. रामदास कदमासारखा लाचार, सत्य करता हलकट, हा आमच्या कोकणाचा कलंक आहे. कलंक आहे. छमछम बंद झाला. पोरग्यानी तिथे खुन्याना, मारामारी करण्याना, जे जेलमध्ये गेले त्यांना रिव्हॉल्वरचं लायसन द्यायला लागलं. अरे स्वतःच्या पत्नीच्या नावावर तुम्ही बार, तिथं महिला नाचवता. काही घाबरू नका. यांच्या आता उलटी गिनती सुरू झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदमांवर घणाघाती टीका केली आहे. खेडमधल्या कार्यक्रमात बोलताना भास्कर जाधवांनी रामदास कदम आणि योगेश कदमांवर जोरदार हल्लाबोल केलाय. भास्कर जाधव काय म्हणाले पुन्हा एकदा बघा. रामदास कदमासारखा लाचार, रामदास कदमा करता सत्य करता हलकट आणि चारित्र्य नसलेला माणूस मुव्या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही. हा आमच्या कोकणाचा कलंक आहे. कलंक आहे. राजकारणाकरता आपली कितीपत आपण आपली सगळी इज्जत धुळीला मिळवायची. मी संजय कदमांबद्दल काही म्हणजे मला संजय कदमांना गरज होती, त्यांचा नाईलाज झाला. ते पाठीमागे भले लागले असतील ताई. यांनी कसा घेतला त्याला बरोबर? यांनी कसा घेतला? दसरा मेळाव्यात बोलताना रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यानंतर काही दिवसातच घायवळ शस्त्र परवाना प्रकरणात योगेश कदमांवर आरोप झाले. त्यामुळे भास्कर जाधवांना कदम पिता पुत्रांवर टीका करण्याची आयती संधी मिळाली. यांच्या आता उलटी गिनती सुरू झाली आहे. छमछम बंद झाला. पोरग्यानी तिथे खुन्याना, मारामारी करण्याना, जे जेलमध्ये गेले त्यांना रिव्हॉल्वरचं लायसन द्यायला लागलाय. पैसा घ्या आणि काही करा. त्यांना काय ते खुनी, ते हप्ते गोळी करणारे, ते लोकांना वाटेल तेवढे लुटणारे, ते नाही अधिकाऱ्यांनी दिलं ना, चल तुला घेतो, तुझी किंमत सांग किती आहे ती, तुला देऊन टाकतो. आणि मग आता म्हणायचं तसं नाही, त्याच्यावर गुन्हा नव्हता. मग बापसान म्हणायचं जो कोण आदेश देतो त्यांनी द्यायला सांगितलं. मग देवेंद्र फडणवीस तिथे बसलेले आहेत, नाही 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 ते काही दिलेलं नव्हतं. अरे एका तोंडानं बोला, किती तोंड तुम्हाला? मागचं पुढचं तोंड असतं एवढं फक्त मला माहिती होतं. ही आणखीन तोंड कुठली आली तुम्हाला? भास्कर जाधवांनी रामदास कदमांवर केलेल्या टीकेवर मंत्री उदय सामंतांनी प्रत्युत्तर दिलंय.
नाही, रामदासभाई हे शिवसेनेचे नेते आहेत. रामदासभाईंनी शिवसेना वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत ही कोकणामध्ये केलेली आहे, आमच्या जिल्ह्यामध्ये केलेली आहे. त्याच्यामुळे ज्यांना त्यांनी शिवसेना वाढवली ही दिसत नाही, त्यांचं हे मत आहे. परंतु रामदासभाईंबद्दल कोकणवासियांना आदर आहे. रामदासभाईंनी अनेक वर्ष शिवसेनेचे नेते म्हणून जिल्ह्यामध्ये काम केलं आहे. त्याच्यामुळं अशा टीकेमुळं रामदासभाईंचं अस्तित्व नष्ट होईल किंवा रामदासभाईंबद्दलचं मत कोकणातलं बदलेल किंवा रत्नागिरीतलं बदलेल, हा काही लोकांचा गैरसमज आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या कोकणात शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा कलगीतुरा नेहमीच रंगलेला पाहायला मिळतो. दरम्यान आता भास्कर जाधवांनी रामदास कदमांवर केलेल्या टीकेनं या दोन्ही नेत्यांमध्ये येत्या काळात शिमगा रंगण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आवाज उठवला. गुंडांच्या धमक्यांना भीक न घालता सत्तेत असूनही त्यांनी गुंडांना अभय देणाऱ्यांना शिंगावर घेतलं. त्यात पक्षानं त्यांना समज देत गप्प राहण्याचा सल्ला दिला. पण धंगेकरांचा गुंडगिरी विरोधातला आवाज बुलंद आहे. धंगेकरांचे आरोप, महायुतीत खळबळ. चंद्रकांत पाटील तुमच्यावर मोक्का लावलाय. मग आता समीर पाटीलची भाषेत तो बोलतोय ना. धंगेकरांना सीएम डीसीएम ची समज. दंगेकरांना मी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा नको. धंगेकरांचा आक्रमक पवित्रा कायम. ज्या ज्या वेळेला मी आंदोलनं केली त्या वेळेला मी बेरजेचं राजकारण केलेलं नाही. मला त्याचं राजकीय नुकसान आजपर्यंत मला ते भोगावं लागलं आणि मी ते भोगायला तयार आहे. पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीवरून तसंच निलेश घायवळ प्रकरणी शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या चंद्रकांत पाटलांवर आरोप केले आणि एकच खळबळ उडाली. धंगेकरांनी थेट मित्रपक्षाला टार्गेट केल्यानं भाजपमध्ये नाराजी पसरली. धंगेकरांची एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. नाही, मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे? मी त्यांचे जे बॉस आहेत त्यांच्याशी बोलेल ना, एकंदरीत त्यांच्या बॉसशी बोलेल. रविवारी एकनाथ शिंदे पुण्यात असताना धंगेकरांनी त्यांची भेट घेतली आणि शिंदेंनी धंगेकरांना सबुरीचा सल्ला दिला. दंगेकरांना मी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा नको. गुन्हेगाराला क्षमा नाही. गुन्हेगार कोणी असू द्या, त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. शिंदेंनी समज दिल्यानंतरही धंगेकर शांत बसले नाहीत. घायवळ प्रकरणी माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत शांत बसणार नाही असा पवित्रा धंगेकरांनी घेतला. पुण्यात पत्रकार परिषद घेत धंगेकरांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. भाजपकडून ट्रोलिंग होत असून माझ्या कुटुंबापर्यंत ते पोहोचल्याचा दावा धंगेकरांनी केला. यासोबत धंगेकरांनी मोठा आरोपही केलाय. समीर पाटील बोलला की दंगेकरून मोका करा आणि मग अजून मी माहिती घ्यायला लागले. हा तर पुढचा आहे. हा तर गुन्हेगार मोकाला म्हणतो लोकप्रतिनिधीला मोका करा. मग मी अजून माहिती घेतली की माझे काय गुन्हे आहेत आणि खोटे गुन्हे तयार करून माझ्यावर केसेस करायची याची तयारी चालू झाली. मग माझ्या अजून पोलीस खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत. त्यांनी म्हटलं दंगेकर तुम्ही काळजी नका करू, तुमच्यासाठी 1-2 गुन्हे आमच्याकडे तयार आहेत. फक्त आता आदेश आलेला आहे, फक्त तुमच्यावर दाखल करायचे. धंगेकरांच्या या आरोपानंतर भाजपकडून सुद्धा त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. रवींद्र धंगेकर यांनी थोडंसं आत्मपरीक्षण करावं. ते किती पक्ष फिरून कुठे कुठे गेलेत हे रवींद्र धंगेकर यांनी बघावं. गुंडगिरीची भाषा किंवा गुंडगिरी सहन करणारा भारतीय जनता पार्टी नाही. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जरी गुंडगिरीत आढळला तरी त्याला अटक करण्याची हिंमत भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे आणि देवाभाऊमध्ये आहे. मी त्यांच्या दृष्टीने जेवढे त्यांच्याकडे शब्द आहेत त्यांना मी बांधिले. ते म्हणजे नालायक तर नालायक, वाईट तर वाईट, हे भाजपने बोललं पाहिजे. पण त्यांनी काय बोलू द्या, मला त्याच्याबद्दल दुमत नाही. पण मी जे बोलतो हे त्यांनी खोडून काढलं पाहिजे. एकीकडे धंगेकर आक्रमक झालेले असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांनीही धंगेकरांची बाजू घेत महायुती सरकारवर निशाणा साधला. दंगेकर भाऊ त्यांना आता शांत केलेलं आहे, पण त्यांनी पहिल्यांदा हा मुद्दा तिथं पुढे घेतला होता. सुषमाताई अंधारे, अनिल भाऊंना सिक्युरिटी असते, पण या दोघांना आणि त्यांच्या परिवाराला सिक्युरिटी 100% सरकारच्या माध्यमातून दिली गेली पाहिजे.
जर त्यांच्या केसाला धक्का लागला, ज्याची भीती आम्हाला वाटते, त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल. पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर दंगेकर सातत्यानं आक्रमक भूमिका घेताना दिसतायत. दुसरीकडे भाजपचे नेते मात्र दंगेकरांवर महायुतीतल्या एकात्मतेला धक्का पोहोचवण्याचा आरोप करतायत. राजकीय नुकसान झालं तरी चालेल, पण आपण लढत राहणार हा दंगेकरांचा पवित्र आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वी पुण्यात शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता वाढली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.